ओके, लास्ट लेक्चर बघा आपण प्रॅक्टिस सेट 3.3 सुरू केला होता. त्यातला क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आलोय. बरोबर आहे. पुढे घ्या आता. हा आपला क्वेश्चन नंबर 7, 8 आणि 9 घ्यायचा आहे. 7 आणि 8 साठी बघा आपल्याला काही नोट लागणार आहे. त्या नोट सर्वात पहिले लिहायची आहे. नोट क्वेश्चन नंबर 7, 8 हे सोडवण्याकरता आपल्याला नोट लागणार आहे. तर नोट्स घेऊया आपण. नोट नंबर 1. नोट नंबर 1. Three consecutive terms in AP are 3 consecutive terms in AP are कोणते असतात? तर बाबा की आयडिया 3 म्हणजे ऑड नंबर आहे ना रे. बरोबर आहे, ऑड नंबर आहे. हा जर ऑड नंबर असेल तर काय करायचं? मिडलला ए घ्यायचं, याच्या पुढे ए प्लस डी घ्यायचा, याच्या मागे ए मायनस डी घ्यायचा. ही आहे तुमची 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स देण्याची आयडिया. मग खाल्ल्या आर ए मायनस डी ए प्लस डी. ही आहे बघा तुमच्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. जर ऑड नंबर आला तर हा उद्योग करायचा आहे. मग दुसरी नोट आहे ती लिहिण्याच्या आधी तिसरी मी समजून सांगतो, मग आपण दुसरी घेऊया. तिसरी जागा ठेवतो फक्त तेवढी, तुम्ही लिहायचं नाही, तुम्ही समजून घ्या. आता 3 नंतर इथं काय असणार आहे बाळांनो? 4 consecutive terms in AP are. हा आता 4 consecutive terms ला तुम्ही राहून देतो. 4 नंतर पुढे काय असणार आहे? 5 consecutive terms in AP are. आता बघा इथे 3 ऑड होतात, 4 मात्र काय आहे? इवन आहे, आणि 5 परत काय आहे? ऑड आहे. मग आता ऑडच्या आयडिया रुपये सांगू होतो. ऑडला काय होणार? मिडलला ए लिहायचा, एच्या पुढे एच्या मागे 3 झाले. आता डी आणखीन ऍड करा ना. ए प्लस डी आणि डी किती होईल? 2D. मागे काय येईल? बरोबर. ऑड असल्यानंतर जर 7 टर्म आला तर ए प्लस डी ए मायनस डी, ए प्लस 2D ए मायनस 2D, ए प्लस 3D. पाठ करायची गरज राहील का? 3 आणि 5 का दोष समजला. आता 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आल्या तर काय करायचं? तर 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सला वेगवेगळ्या आयडिया आहे. मग बुक मध्ये एक आयडिया दिली आहे का जर 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स जे आपल्याला वापरायची ती एक आयडिया वेगळी, दुसरी एक आयडिया वेगळी. जनरल जर दिलेले नसतील तुम्हाला अशा वापरायच्या आहे. ए मायनस डी ए प्लस डी, आपल्याला ए घ्यायचं. मग याच्यानंतरची ए प्लस 2D ची टर्म घ्यायची नाही, ए प्लस 3D आणि ए मायनस 3D. ह्या घेतल्या तरी चालतात, किंवा एखादा म्हटला तर मला ह्या नाही घ्यायची, तर बाबा तुम्ही कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सला एक सिंपल एक आणखी अशी घेऊ शकता. ए प्लस डी ए प्लस 2D आणि ए प्लस, या पण चालतात. पण ज्या बुक मध्ये दिलं आहे ती बुक मधली सांगतो काय आहे. तर बुक मध्ये जे तुम्हाला दिलं आहे क्वेश्चन मध्ये, त्या क्वेश्चन मध्ये 4 टर्म्स असं दिलेलं आहे. बरोबर का? एच्या पुढची टर्म कोणती असती? ए प्लस डी. ए प्लस डीच्या पुढची टर्म
आणि एच्या मागची टर्म या 4 टर्म्स घ्यायला लावल्या. बहुतांशी म्हणजे जुन्या सिलेबसला हे देतच नव्हते. तुम्हाला जर 4 टर्म्स 3 टर्म्स 5 टर्म्स आल्या तर क्वेश्चन मध्ये दिलं असतं की त्या टर्म्स कोणत्या वापरायच्या. जर नसेल दिलं तर तुमच्या मनाची मर्जी तुम्हाला कोणत्या घ्यायच्या. ऑड नंबर काय तर फिक्स आहे. फक्त इव्हन नंबर जर आले 4 टर्म्सला तुम्ही हे घेऊ शकता किंवा हा a - d न घेता इकडचा पुढचा a प्लस 3d पण घेऊ शकता किंवा बरोबर a कट करा 2d ची आणि 2d ची टर्म कट करा ते सुद्धा चालेल. मग या प्रकारे बघा नोट करा हे प्रत्येकाने नोट करायचे. ओके नोट लिहिल्यात. हे डोक्यात 3 टर्म्स 5 टर्म्स यांची आयडिया फिक्स आहे. फक्त फिक्स नाही ती आयडिया कोणत्या आहे 4 टर्म्स. तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिला तर ते वापरायचं नसेल दिलं तर मात्र तुम्ही तुमच्या मनाने कोणतंही घेऊ शकता. ओके मग ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 घ्यायचा आता. पेज नंबर 73 क्वेश्चन नंबर 7. Question number 7. In an AP, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. Into bracket, assume that three consecutive terms in AP are, assume that three consecutive terms in AP are A minus D, A plus D. ओके क्वेश्चन समजला प्रत्येकाला. काय म्हणणं यांचं का 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्या घ्यायच्या कोणत्या त्या पण त्यांनी दिलेल्या आहे. ह्या 3 घ्या आणि 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्मची सम किती आहे
27 आणि तिघांचा प्रॉड किती आहे 504. तर आपल्याला 3 टर्म्स फाइंड करायचे बरोबर आहे. मग सोल्युशन हा स्टार्टिंग असणार तर 3 कॉन्जुगेट टर्म्स घेण्यापासून ते वाक्य क्वेश्चन मध्ये दिलंय पण आहे असं उचलायचं. assume that 3 consecutive terms in APR A minus D A plus D. क्वेश्चन मध्ये वाक्य आहे ना त्यांनी दिलेलं वाक्य प्रत्येक मनाने बदल केला का मी काहीच नाही आहे असं उतरवलं बरोबर आहे. ओके मग आता आणि गिवन काय आता क्वेश्चन मधला मी गिवन पार्ट घेणार. गिवन मला काय गिवन दिलंय पहिलं वाक्य इन अन एपीचा उल्लेख वर आला तेव्हा परतायची गरज मग काय दिलंय सम ऑफ 3 consecutive terms इज 27. मग काय दिलंय सम ऑफ 3 consecutive terms is 27. हे वाक्य लिहायची गरज नाहीये पण आपण लिहिलं क्वेश्चन मध्ये बरोबर आहे. याचा अर्थ त्या 3 consecutive टर्म्स त्या कोणत्या आहेत ए मायनस डी ए आणि ए प्लस डी यांची काय यायची सम आणि सम किती आहे 27. मग मी जास्त बघा देअरफॉर ए मायनस डी पहिली टर्म सम दुसरी टर्म तिसरी टर्म ह्या तिघांची मी सम घेतली आणि त्यांचं म्हणणं ही सम किती आहे अडचण बोला बरं. हा वर्ड मध्ये होता हा एक क्वेश्चन मध्ये लिहिला. आता बघा ऍडिशन आहे ऍडिशनला आपण ब्रॅकेट ओपन केलं काय फरक पडणार नाही मग करा ब्रॅकेट ओपन केलं तर काय होईल ए मायनस डी प्लस ए प्लस डी इज इक्वल टू 27. फक्त ब्रॅकेट काढून टाकले. आता हा मायनस डी आणि इकडे हा प्लस डी काय होऊन जाईल ए प्लस ए किती आला 3 वेळा. मग इथे काय येईल देअरफॉर 3a इज इक्वल टू 27. आता 3 इकडे मल्टिप्लाय इकडे आलं डिवाइड म्हणजे देअरफॉर a इज इक्वल टू 27 अपॉन 3 म्हणजे किती आला म्हणजे बघा तुम्हाला ए ची व्हॅल्यू भेटली ती किती भेटली. आता लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं करायचं काय तुम्हाला 3 consecutive टर्म्स काढायचे आहे ना त्या 3 टर्म्स काढायच्या आहे. त्या 3 टर्म्स काढायच्या म्हणजे कोण काढायचा ए आणि डी जर भेटला 3ची व्हॅल्यू भेटतील ए ची व्हॅल्यू नाही म्हणजे मिडल टर्म तर नाही तुम्हाला भेटली. जर तुम्हाला डी भेटला तेव्हा तुम्ही यातनं मायनस करणार यामध्ये प्लस करणार भेटा. मग पहिल्या कंडिशन वर ना आपला ए भेटला अजून दुसरी कंडिशन बाकी बरोबर ना काय देअर प्रॉडक्ट इज मग परत अँड आणखीन काहीतरी क्वेश्चन मध्ये गिवन आहे काय गिवन आहे अँड गिवन काय अरे काय गिवन आहे देअर प्रॉडक्ट इज 504 बरोबर आहे. मग देअर म्हणजे कोणाचा रे या 3 टर्मचा प्रॉडक्ट म्हणजे काय ए मायनस डी इंटू ए इज इक्वल टू 504. आता मल्टिप्लिकेशन ही कॉम्युटेटिव्ह राहते काय राहते कॉम्युटेटिव्ह. मुद्दा मी तुम्हाला हे वर्ड सांगतो हे वर्ड तुम्हाला काय होता यापूर्वी कुठेतरी आले असतात पण त्याला लक्षात नसतं. कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय तर ऑर्डर नॉट इम्पॉर्टंट ऑर्डर म्हणजे 3 into 4 केला तर आन्सर किती येतं 12 आणि 4 into 3 केला तर
म्हणजे मल्टिप्लिकेशन कसंही करा आन्सर सेम राहतो. मग मी तर काय करतो, या तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे ना, हा जो ए हा 2 नंबरला आहे, त्याला फक्त मी घेतो 1 नंबर. काय फरक पडणार आहे का? म्हणजे हे मल्टिप्लिकेशन असले देअरफॉर ए इंटू ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504. काही फरक पडणार आहे का? तर तिघांचं म्हटलं असं केलं फक्त. हा पण बाळांनो आता इथे मात्र फॉर्म्युला आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. काय फॉर्म्युला आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे? किंवा नसेल जमत फॉर्म्युला मल्टिप्लाय करायला तरी होऊन जाईल. मग आता हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. फक्त इथं फॉर्म्युलामध्ये बी आहे आणि इथे बीच्या ऐवजी काय आलाय? डी आलाय. ओके, देअरफॉर हा उद्योग होणार ए इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 504. आणि मला नो सिन्स इथे मी रिझनिंग मध्ये तो फॉर्म्युला लिहून ठेवतो. जर फॉर्म्युला आठवत नसेल तर समासामध्ये लिहायचा ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण तिथे वापरला, फक्त एच्या ऐवजी येत होता पण बीच्या ऐवजी काय आलाय एक्झाम्पल मध्ये? डी आलाय. ओके, आता मग आपल्याकडे एची व्हॅल्यू आहे का? वाटलं की क्वेश्चन नंबर 1 म्हणून ठेवतो मी. एची व्हॅल्यू आहे ना किती? 9. टाकून देतो. देअरफॉर 9 इंटू 9 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 504. अडचण बोला बरं. सिन्स काय केलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 ए इज इक्वल टू किती पुट केला? 9 पुट केला. अडचण वाटते का याच्यामध्ये? ओके, आता बघा ना, हा 9 इकडे मल्टिप्लाय इकडे गेला तर रे डिवाइड, म्हणजे इथं होणार आहे 9 स्क्वेअर. 9 स्क्वेअर किती होईल? मायनस इथं बी नाही, इथं डी पाहिजे ना, डी स्क्वेअर इज इक्वल टू 504 अपॉन 9. बरोबर आहे? करा डिव्हिजन. 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 9 जर डिव्हिजन केली 9 5 45 उरले 5. 9 9 सॉरी 9 6 54. बरोबर आहे? काय केलंय? 9 1 9 9 5 45 उरले 5. 9 6 54. बरोबर आहे? ओके, आता हा जो डी आहे हा इकडे मायनस आहे. डी तुम्हाला ज्याची व्हॅल्यू काढायची तिकडेच मायनस ठेवायचं. काय करायचा? प्लस करायचा. मग हा जर इकडे गेला तर प्लस होईल आणि हा 56 तिकडे प्लस तिकडे आला तर मायनस होईल. म्हणजे मला असं भेटेल देअरफॉर 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. दॅट इज डी स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे सबट्रॅक्शन. बाळांनो ही सबट्रॅक्शन किती? किती? 25. बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके, 25. याचं काय घ्यायचं आता? तुम्हाला डी स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे, डी ची व्हॅल्यू पाहिजे? डी ची. स्क्वेअरची व्हॅल्यू नकोय. मग टेकिंग स्क्वेअर रूट आता लक्षात ठेवा, डी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एकच येईल, ते असेल डी. पण जगातल्या प्रत्येक नंबरला 2 स्क्वेअर होतात. एक असतं पॉझिटिव्ह, एक असतं निगेटिव्ह. मग 25 चा स्क्वेअर रूट तर 5 येईल, पण ते कसं असेल? प्लस आणि आता गणमान झाली बाळा. काय गणमान झाली रे? ए ला एकच व्हॅल्यू भेटली नाही, पण डी ला 2 व्हॅल्यू भेटली. बरोबर आहे? मग 2 जर व्हॅल्यू भेटल्या 2 केस करून खाली आन्सर सर्व होणार.
आता मी काय करतो मुद्दाम, मला जागाने बसणार म्हणून तुम्ही एक खाली एक लिहायचं फक्त. मी काय करतो, 2 केस करतो. केस नंबर 1, तुम्ही पहिले केस नंबर 1 लिहून घ्यायची, नंतर त्या खाली केस नंबर 2 करायची. केस नंबर 1 आणि केस नंबर 2. केस नंबर 1 मध्ये मी ए ची व्हॅल्यू घेतो 9. A is equal to 9 आणि डी ची व्हॅल्यू घेतो +5. बरोबर आहे. आणि केस नंबर 2 मध्ये ए चं फिक्स आहे 9, पण डी ची व्हॅल्यू बदलून किती होईल? -. तुम्ही या केसेस एका खाली लिहायच्या. ओके, मग आता बघा, देअरफॉर द 3 therefore the 3 consecutive terms are, पहिली टर्म कोणती आहे? a मायनस डी, दुसरी a आणि तिसरी a प्लस डी. बरोबर आहे. मग आता a मायनस डी, a ची व्हॅल्यू 9 आहे, मायनस डी ची व्हॅल्यू या केसमध्ये किती आहे? 5. 9 मायनस 5 किती येईल? 4. इथं a ची व्हॅल्यू सरळ 9 येईल आणि इथं येईल 9 प्लस डी, डी म्हणजे किती? 5. म्हणजे 9 + 5 किती झाला? बरोबर आहे. ओके, आता केस नंबर 2 सॉल्व्ह करू. सेम, देअरफॉर 3 consecutive टर्म्स आर. कोणत्या आहेत? तर पहिली टर्म येईल a मायनस डी, दुसरी a आणि तिसरी a प्लस डी. ए ची व्हॅल्यू किती रे बाळांनो? 9. मायनस ऑफ डी ची व्हॅल्यू -5. बरोबर ना? मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस. 9 + 5 किती आला? 14. दुसरी व्हॅल्यू ए म्हणजे किती आहे? 9. तिसरी व्हॅल्यू 9 + -5, प्लस मायनस मायनस होईल. 9 - 5 किती आन्सर आलं? 4. आयडिया सिंपल आहे पहा. इकडे 4 9 14 आला, इकडे उलट आला, 14 9 4 आला. बरोबर आहे. ओके, मग खाली आपण पूर्ण आन्सर देणार. देअरफॉर द रिक्वायर्ड 3 consecutive टर्म्स आर काय असतील? एकतर 4 9 14 और दुसऱ्या केसमध्ये काय आल्या? 14 9. ओके, बाळांनो तुमचा आन्सर चुकी का बरोबर आहे? चेक करून पहा ना. ते काय म्हणतो, तिघांची सम 27 आली पाहिजे ना? तिघांची सम घ्या बरं. येते का 27? आणि तिघांचं प्रॉडक्ट करा बरं, मल्टिप्लिकेशन तिघांचं ओरली. 14 9 माझे 10 पर्यंत टेबल पाठ तरी मी 14 9 डायरेक्ट सांगू शकतो. 126 into 4 504. मल्टिप्लिकेशन करून पाहिलंय. 7 म्हणजे 6 into 4 24, 4 उरले 2, नंतर 6 into 4 into डायरेक्टली काय घेतलाय? 12. 4 into 12 किती झाला? 48. 48 + 2 50. 54 आला का? 54 504. ओरली मल्टिप्लिकेशन जमलं पाहिजे बाळांना. फक्त लिहिताना काय करायचं, ज्याने केस नंबर 1 केस नंबर 2 एका समोर एक लिहिलेत ना, तुम्ही काय करायचं? त्या एका खाली एक लिहायचे.
किंवा नो एक्झाम्पल लिहायचंय पटकन. फक्त ती जी लास्टला एक इकडनं बी वापरताना त्याने फॉर्म्युला ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तो फॉर्म्युला वरती समासामध्ये लिहून ठेवा. त्याची नोटबुक आपण वरती समासाचा विचार घेतो ना, वर्ष संपल्यानंतर आपण ती नोटबुकच्या वरती समास काढून दुकानदाराला परत करतो. म्हणजे समास आपण युजच करत नाही, कारण पैसे वाया घालवतोय. वर समासामध्ये फॉर्म्युले लिहायचे. म्हणजे काय होतं की जर तुम्ही नोटबुक उचलली ना, तुम्हाला सगळे फॉर्म्युले कुठे सापडता, वर समासामध्ये सापडतात. म्हणजे गोंधळ होत नाही. तुम्हाला त्या पेजवरती कोणता फॉर्म्युला अप्लाय केलाय तो फॉर्म्युला समजून जातो. फॉर्म्युले लिहिणं किंवा काही इम्पॉर्टंट नोट लिहिणं असतं ना, तर ते आपल्या मराठीत लिहा, आपल्या भाषेत लिहा. तो समास तुमच्यासाठी दिलेली जागा आहे त्यांनी. तो फॉर्म्युलावरती समासात लिहून ठेवा प्रत्येक. इकडचं ते बनतं इकडचं बरोबर. ओके, झालं एक्झाम्पल. पटकन लिहायचं वाढनो. एक्झाम्पल समजत वर जास्त पाहायचं नाही. समजलेलं एक्झाम्पल पटापट पटापट पाण्याला लिहायचा प्रयत्न करायचा. म्हणजे परत घरी जाऊन वेगळ्यासाठी करायची गरज नाही पडली पाहिजे. ओके, झाला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 घ्यायचा आहे. सॉरी 8 घ्यायचा सॉल्व करायला. क्वेश्चन नंबर 8.
इकडचा भाग झाला असेल, मी क्वेश्चन नंबर 8 इथे लिहून ठेवतो. क्वेश्चन नंबर 8. Find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 4. Is 14. It's 14. Into bracket, assume the 4 consecutive terms in AP are A minus D, A plus D, A plus 2D. ओके, बाण जर तुम्ही परत नीट पाहिलं तर यांनी कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स दिलेले आहे आपल्याला, म्हणजे आपला मनांच्या घ्यायच्या नाही. नंतर 1 by 1 2 परत कंडिशन पण दिलेले आहेत. बरोबर आहे. मग सेम मागच्या प्रमाणे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. करा बरं प्रत्येकाने. Assume that 4 consecutive terms in an AP are कोणत्या घ्यायच्या? A minus D, A plus D आणि A plus 2D. 92 एक क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. पर्सेंटेज तेच घेतलं ना आपण. ओके, आता पुढे मुद्दा येईल. गिवन पहिली कंडिशन काय? 4 consecutive terms in an AP whose sum is 12. पहिली कंडिशन काय आहे? सम इज 12. कोणाची सम रे? whose म्हणजे सगळ्यांची ना. या सगळ्यांची सम किती आहे? 12. म्हणजे हे मी आज लिहू शकतो ना, A minus D plus A plus A plus D plus A plus 2D आणि सम किती दिली यांनी? 12. बरोबर आहे. करा, ब्रॅकेट ओपन करा. असं की एक्झाम्पल झालं ना आपलं. मग दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करा, तुम्ही माझ्या बरोबर सॉल्व्ह करायचं. ओके, करा ब्रॅकेट ओपन. देअरफॉर A minus D plus A plus A plus D plus A plus 2D is equals to 12. बरोबर आहे. बरोबर आहे. प्लस त्यामुळे पुढे ब्रॅकेट ओपन करताना प्रॉब्लेम येणार नाही. सॉरी. बरोबर. हा, आता काय होईल? हा मायनस डी आणि इकडचा प्लस डी काय होऊन जाणार?
कॅन्सल. हा ए, हा प्लस ए, हा प्लस ए, हा प्लस ए, किती झाले? 4a प्लस डी ची एकच टर्म उरली कोणती? इज इक्वल टू किती आला? अडचण. हा आता इकडे दोन्ही टर्म मध्ये 2 कॉमन निघाल ना, मग काय 2 कॉमन? जर 2 कॉमन काढला तिथे किती येईल? 2a प्लस डी. कारण की हा 4 म्हणजे 2 × 2 आहे ना, त्यातला एक 2 बाहेर गेला, एक 2 आत राहिला. ओके. आता हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर म्हणजे देअरफॉर इथे काय येईल? 2a प्लस डी इज इक्वल टू 12/2 म्हणजे किती आला? इक्वेशन नंबर 1. ओके बाळांनो, ज्याला हा उद्योग कॉमन काढण्यास समाधानी काय करायचं का विचारायचं. नंबर C1 आहे ना, डिवायडिंग इच टर्म बाय 2. प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड करा. याला 2 ने डिवाइड केलं, 4 याला जर 2 ने डिवाइड केलं 2a होईल. याला 2 ने डिवाइड केलं तर 2 2 कॅन्सल होऊन डी उरणार आहे. आणि याला 2 ने डिवाइड केलं तर दोन्हींनी पण आन्सर सेम येते. हे झालं बाळांनो कंडिशन नंबर 1. काय कंडिशन होती? सम इज 12. आता दुसरी कंडिशन, सम ऑफ क्वेश्चन मध्ये दिली म्हणजे ती कंडिशन घ्या. अँड गिवन काय दिलं? आणखी गिवन इथं मध्ये काय दिलंय तुम्हाला? सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज किती? 14. बरोबर आहे. म्हणजे थर्ड टर्म कोणती आहे? तेव्हा ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म आणि ही मग थर्ड टर्म ही आणि फोर्थ टर्म ही या दोघांची टर्म दिलेली आहे. म्हणजे आपण इथे काय करणार? देअरफोर थर्ड टर्म कोणती? ए प्लस फोर्थ टर्म आणि सम किती आहे? हा काढा ब्रॅकेट. मग करा ही सम. ए प्लस ए 2a होईल आणि डी प्लस 2d तर किती होईल? 3d. म्हणजे तुम्हाला इक्वेशन भेटणार आहे 2a प्लस 3d. भेटलं का दुसरं इक्वेशन? ओके. दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन आहे. मग सायमल्टेनियस इक्वेशन आपण ऍडिशन सबट्रॅक्शन सोडवतो ना, मग सबट्रॅक्शन सोडवा हे दोन्ही इक्वेशन. देअरफोर मला इक्वेशन काय भेटायचं लिहितो, तुम्हाला सॉल्व्ह करायला सोडून देतो पुढे. देअरफोर 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. हे आलं बघा इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 आणि 1 सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करणार? इथे बघा इथे 2a तिथे पण 2a आहे. मग करा सबट्रॅक्शन. मोठं इक्वेशन कोणतं आहे? ते मोठं आहे पहा. तर पुढे 14 आहे, त्याच्या पुढे 6 आहे. मग इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 वी गेट. घ्या बरं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन घ्यायचं म्हणजे सेकंड इक्वेशन साइन चेंज करायचे. करावा सबट्रॅक्शन. डी ची व्हॅल्यू भेटली.
ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा आणि 2 मध्ये पुट करा, तुमच्या मनाची मर्जी, करा पुट. केलं पुट. पुट केल्यानंतर तुम्हाला ए ची पण व्हॅल्यू भेटून जाईल. इथे काय दोन केस करायची गरज नाहीये, सरळ दोन्ही एक एकच व्हॅल्यू भेटला ना आपल्याला. फायनल भेटली कोणती व्हॅल्यू इथे नाही, मग इथे सरळ सरळ एकच व्हॅल्यू भेटलेलं आहे, मग डायरेक्टली सिंगल केस मध्ये आन्सर येऊन जाईल. ओके, ही प्रश्न करून दाखवतो. हा 2a, हा 2a, मायनस ए प्लस ए कॅन्सल झाला. 3d मायनस डी किती आला? 2d. आता हा 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेला तर डिवाइड. देअरफॉर d इज इक्वल टू 8/2 म्हणजे किती येईल रे बाळांनो? देअरफॉर d भेटला 4. हा, आता ही व्हॅल्यू तुम्ही कुठे पुट केली? इक्वेशन नंबर 1 मध्ये करा, 2 मध्ये करा, दोन्ही मध्ये आन्सर तेव्हा येणार आहे. पुट this value in equation number 1. ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये घ्या. therefore 2a प्लस d ची व्हॅल्यू किती? 4 इज इक्वल टू 6. आता बाळांनो हा प्लस 4 आहे, इकडे गेला तर -4. therefore 2a is equal to 6 minus 4. आता हा इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड होईल, पहिले सबट्रॅक्शन करून घ्या. म्हणजे देअरफॉर a is equal to, ही सबट्रॅक्शन किती येईल? 2/2 म्हणजे किती झाला? देअरफॉर a ची व्हॅल्यू आली 1 आणि d ची व्हॅल्यू झाली 4. अब तुम्हाला काय फाइंड करायच्या? 4 पॉझिटिव्ह टर्म्स ना, म्हणजे ह्या टर्म्स फाइंड करायच्या तुम्हाला. मग देअरफॉर इथे दोन केस घ्यायची गरज आहे का? डी ची पण एकच व्हॅल्यू भेटली आणि ए ची पण एकच व्हॅल्यू भेटली. देअरफॉर द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर. कोणत्या कोणत्या येतील? पहिली टर्म आहे a मायनस डी, पण a ची व्हॅल्यू आहे 1, d ची व्हॅल्यू 5 4. 1 मायनस 4 किती होईल? -3. पुढे आहे a म्हणजे 1. पुढे आहे a प्लस डी, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 आणि d ची व्हॅल्यू 4. पुढे आहे a प्लस 2d, म्हणजे 1 प्लस 2 इंटू 4, म्हणजे 1 प्लस 2 इंटू 4 झाला 8. किती आन्सर आलं? नाही. ओके, देअरफॉर फायनल आन्सर आहे. देअरफॉर द रिक्वायर्ड 4 consecutive टर्म आर. कोणत्या कोणत्या येतील? -3, 1, 5 and 9. ओके, तुमचा आन्सर चूक आहे का बरोबर चेक करा बरं एकदा. या चौघांची सम किती यायला पाहिजे? 12. करून पहा. 1 प्लस 9 10, 10 प्लस 5 15, 15 मायनस 3 12 आला बरोबर. आणि तिसऱ्याची आणि चौथ्याची सम म्हणजे 5 आणि 9 ची सम 14 यायला पाहिजे. येते ना 5 आणि 9 ची सम 14, म्हणजे तुमचा आन्सर बरोबर आहे. ओके, मला एक्झाम्पल समजलंय? एक्झाम्पल समजलंय? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 9. म्हणजे आज हा प्रॅक्टिस सेट संपून जाईल. क्वेश्चन नंबर 9.
क्वेश्चन नंबर 9 घ्यायचंय. The ninth term of an AP, ninth term of an AP is 0. Then show that the 29th term is twice the 19th term. ओके, बाळासाहेब पहिले सोल्युशन. क्वेश्चन मध्ये काय दिलंय आणि काय दाखवायचंय हे पेन्सिल लिहिण्याचा प्रयत्न करा बरं. पेनने खाली वाटत चुकलाच वाटत असेल तर पेन्सिल लिहा. क्वेश्चन रीड करा आणि काय दिलंय क्वेश्चन मध्ये आणि काय दाखवायचंय आपल्याला हे लिहिण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन रीड करा. ऑटोमॅटिक क्वेश्चन समजेल तुम्हाला काय दिलंय आणि काय दाखवायचं तुम्हाला. ते पेन्सिल लिहायला लावलंय तुम्हाला. चुकलं तरी काय फरक नाही पडणार, पडता येईल नंतर. ओके, पावर कमी लिहितो. सोल्युशन गिवन फॉर अन एपी. एपी साठी काय दिलं आपल्याला? 9th टर्म इज 0. 9th टर्म म्हणजे काय रे? T9 आणि याची व्हॅल्यू किती आहे हे दिलंय क्वेश्चन मध्ये. and we have to show that आपल्याला काय दाखवायचंय? 29th टर्म म्हणजे कोण? T29 is twice म्हणजे डबल कोणाच्या? 19th टर्मच्या म्हणजे T19. हे आपल्याला दाखवायचंय आणि बाळांनो हे आपल्याला दिलेलं आहे. मग मला सांगा इथं कुठे यस वगैरे आलाय का रे? मग 100% कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? टीएनचा. बरोबर आहे. मग सगळं आपण 1 by 1 फॉर्म्युला यूज करून. तर पहिला फॉर्म्युला घेऊ आपण. वी नो दॅट म्हणजे मला धरून तुम्हाला सर्वांना माहिती. काय माहिती आपल्याला? Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. बरोबर आहे. हा तुमचा फॉर्म्युला आहे टीएनचा फॉर्म्युला. याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. बघा Tn आहे पण एक्झाम्पल मध्ये आता 3 टी दिले. T9 दिलेला आहे, T29 दिला आणि T19 दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे जर आपण ऑर्डर पाहिली 9, 19, 29 मग सर्वात आपण 9 पुट करू. इथे पुट n इज इक्वल टू 9 इन इक्वेशन 1. करा बरं यांची व्हॅल्यू 9 पुट करा.
टीएनच्या फॉर्म्युल्यामध्ये जिथे जिथे एन दिसतोय ह्या एनच्या ऐवजी 9 पुट करा. म्हणजे ते T9 इज इक्वल टू ए प्लस 9 मायनस 1 इंटू डी. ए बाळांनो, पण T9 ची व्हॅल्यू किती? ह्या T9 ची व्हॅल्यू किती आहे? 0. पण ही व्हॅल्यू आपण पुट करून देऊ 0 इज इक्वल टू ए प्लस, ही सबट्रॅक्शन किती होईल? 8. हा, आता मला सांगा ही व्हॅल्यू तुम्ही कुठनं पुट केली? गिवन. ओके, म्हणजे पहा गिवन तुम्हाला दिसायला लागला ना, कुठे गिवन? काय होतं डाईट मध्ये किंवा वर्गात गिवन वरती गिवनच लिहिलेलं नसतो, म्हणजे सापडतच नाही. गिवन पुढे आहे नेमका, सापडत नाही तर गिवन. आता ओके, आता मला त्याच्यावर मी ए ची व्हॅल्यू काढतो. मला सांगा हा 8D इकडे कसा आहे? इकडे आला तर, आणि साईड बदलून घेतली तर मग देअरफॉर ए इज इक्वल टू हा इकडे आला काय होईल? आणि मला हे झालं इक्वेशन नंबर 2. ए ची व्हॅल्यू किती भेटली? -8D भेटली प्रत्येकाला. ओके, आता हे भेटलं एन इज इक्वल टू 9 पुट करून. आता पुढे एन इज इक्वल टू किती पुट करता? 19 पुट करा, नंतर 29 पुट करा, ऑर्डर नुसार जा. म्हणजे पहिले 9, नंतर 19, नंतर 29 पुट करा. मग आता काय करणार? नाव पुट n is equals to 19 sorry in equation 1 करा बरं. यांची व्हॅल्यू 19 पुट करा. केली का पुट यांची व्हॅल्यू 19? ओके, काय भेटलं आपल्याला बरं का? देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय होईल? Tn T19 इज इक्वल टू ए प्लस 19 मायनस 1 इंटू डी. म्हणजे तुम्ही असं इक्वेशन मिळवलं असं ही सबट्रॅक्शन करून दिली असेल फक्त पहिले. T19 इज इक्वल टू ए प्लस 18D. बरोबर आहे. हे पण बाळाला तुम्हाला ए ची व्हॅल्यू माहिती ना? ए ची व्हॅल्यू किती काढली आपण? ध्यानामध्ये टाकू. देअरफॉर T19 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती टाकणार? प्लस 18D. आता हे जर मी असलेलं असतं 18D मायनस 8D तर सेम झाला असतं ना? हा, यातून जर डी कॉमन काढला तर प्लस 18 मायनस 8, 18 मधनं 8 गेले की उरले. आणि साइन पॉझिटिव्ह घ्यायचं का मायनस निगेटिव्ह घ्यायचं? का? मोठा नंबर साइन ना, मग 80चं साइन पॉझिटिव्ह. ओके, हे भेटलं बाळांनो इक्वेशन नंबर 3. T19 ची व्हॅल्यू किती भेटली? 10D. आता कोण फाइंड करायचा? T29. मग पुट and put n is equals to 29 in equation 1. इक्वेशन 1 म्हणजे तो Tn चा फॉर्म्युला आहे ना, त्या फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू किती टाकायची? 29. टाका बरं. Therefore equation 1 becomes T29 is equals to a plus 29 minus 1 into d. म्हणजे किती येईल बघा इथे? a plus 28d. पण बाळांनो परत
ए ची व्हॅल्यू माहिती का आपल्याला? इक्वेशन 2 मध्ये काढून ठेवली. इथं फक्त मी रिझनिंग करायचं राहून गेलो. तिथे रिझनिंग पाहिजे तर फ्रॉम इक्वेशन 2 ती जी व्हॅल्यू पुट केली ना, ही व्हॅल्यू जी पुट केली ती इक्वेशन 2 वर पुट केली. मग आता ही व्हॅल्यू इथनं परत घ्या, ए ची व्हॅल्यू इथे पुट करून द्या. म्हणजे काय होईल? T29 इज इक्वल टू -8D प्लस 28B. तुम्ही ए ची व्हॅल्यू पुट केली किती? -8D. कुठनं पुट केली? फ्रॉम इक्वेशन 2. बरोबर आहे? ओके. आता मला मिळवा इथे काय होईल? जर फॉर T29 इज इक्वल टू डी तर कॉमन निघाला. ओके. 28 - 8 20. अडचण. आता याला मी इक्वेशन नाही म्हणत. मला हा T29 हा डबल दाखवायचा आहे ना, मग इथनं मला 2 कॉमन करता तुम्ही पाहतो मी असं. T29 इज इक्वल टू हा 20 कसा लिहिता मला? 2 × 10D. चालेल का? 2 × 10 पर मिळणार आहे 20D. बरोबर आहे? ओके. पण बाळांनो 10D इक्वेशन नंबर 3 मध्ये 10D म्हणजे कोण आहे? T19. मग इक्वेशन नंबर 3 वरनं ही व्हॅल्यू तिथे पुट करून द्या. देअरफॉर इथे काही T29 इज इक्वल टू 2 तसाच राहिला, पण 10 × D. 10 × D कोणाची व्हॅल्यू आहे? T19 ची. ही व्हॅल्यू पूर्ण पुट केली फ्रॉम इक्वेशन. आणि नीट पहा भावांना, आपल्याला तेच दाखवायचं आहे का? T29 इज इक्वल टू 2 × T19. दॅट इज 29th term is twice the 19th term. आणि हेच आपल्याला बाळांनो दाखवायचं होतं. हेच दाखवायचं होतं का? आणि अशा प्रकारे बाळांनो तुमचा प्रॅक्टिस सेट 3.3 संपला. सॉल्ड एक्झाम्पल पण झाले आणि अनसॉल्ड एक्झाम्पल पण झाले. उद्यापासून बाळांनो चॅप्टरचा लास्ट टॉपिक सुरू होतोय. ऍप्लिकेशन्स ऑफ एपी. एपीचे ऍप्लिकेशन सुरू होत आहे. ठीक आहे? ओके. 5 मिनिटांमध्ये सायन्स सुरू होईल.